जय सियाराम। मी तृप्ती दुखंडे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायीदिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून आणि प्रेरणेतून। वसुंधरा संवर्धनाचा जनजागृतीचा वसा हाती घेऊन उपपीठ मुंबई वसई येथून श्री क्षेत्र नाणीसधामच्या पवित्र मार्गावर दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी आणि आज आहे 9 ऑक्टोबर 2025 या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 6वा दिवस। वसुंधरा पायी दिंडी सेवाभावाची प्रतिमा, निसर्ग संवर्धनाची प्रेरणा आणि श्रद्धेचा प्रवास आहे। चला तर मग आपणही सहभागी होऊया या वसुंधरा पायी दिंडीच्या आजच्या ह्या दुसऱ्या सत्रातील प्रवासामध्ये। दुपारी आई आकादेवी मंदिर, शेतपळस, रोहा येथे यात्रिकींनी अल्पशी विश्रांती घेतली व त्यानंतर ही वसुंधरा पायी दिंडी आता पुढील प्रवासाला सज्ज झाली आहे। पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना फुलांनी सजवलेल्या मनमोहक रथामध्ये पुन्हा विराजित करण्यात आले। यावेळी वातावरण पुन्हा एकदा भक्तिरसाने भारले होते। मंगलनाद, जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या सुरात प्रभूंच्या सिद्ध पादुका व सिद्ध प्रतिमांसहित वसुंधरा पायी दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले आहे। गुरु भेटीच्या ओढीने भारावलेले मन आणि त्या दिशेने चालणारी पावले, थकवा नाही, फक्त आनंद। प्रत्येक यात्रिकीच्या पावलात तीच आतुरता, प्रत्येक श्वासात तीच प्रतीक्षा। प्रभूंच्या दर्शनाने जीवन धन्य होईल या भावनेने प्रत्येक जण पुढे पुढे चालत आहे। गुरु पादुका म्हणजे भक्ताच्या जीवनातील दिशादर्शक दीप आहे। त्या गुरु पादुकांमध्ये गुरूंच्या कृपेचा अमृत स्रोत सामावलेला असतो। त्यांच्या स्पर्शाने भक्ताच्या मनातील अंधकार नाहीसा होतो आणि जीवनाचा खरा मार्ग सापडतो। गुरु पादुकांच्या पूजनाने भक्ताला जे समाधान मिळते ते शब्दात व्यक्त करणे अशक्यच आहे, कारण त्या पादुकांमध्येच भक्ती, श्रद्धा आणि मोक्ष यांचा संगम असतो। श्रद्धा, भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा अद्वितीय संगम म्हणजे ही वसुंधरा पायी दिंडी। ही दिंडी म्हणजे केवळ पायी प्रवास नव्हे, तर निसर्गाविषयी जागरूकता आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक उत्सवच आहे। पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेने निघालेली ही वसुंधरा पायी दिंडी प्रत्येकाच्या मनात वसुंधरा संवर्धन हेच जीवन संवर्धन हा संदेश दृढपणे रुजवत आहे। फुलांनी सजवलेला रथ, हातात टाळ, वसुंधरा संवर्धनाची फलके, वातावरणात गोंजणारे गुरुनाम, प्रभूंच्या सिद्ध पादुका, भक्तांच्या ओठावरील गुरुनामाचा जयघोष आणि प्रत्येक पावलागणिक झळकणारी त्यांची शिस्त, हे सर्व मिळून या दिंडीचे रूप अधिक दिव्य आणि आल्हाददायक बनवत आहे। यामध्ये युवा, महिला आणि ज्येष्ठ सर्वजण एका तालात, एकाच भावात निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रभूंच्या पवित्र संकल्पनेतून साकारलेली ही वसुंधरा पायी दिंडी समाजात पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचा संदेश देत पुढे जात आहे। या दिंडीत युवकांचाही उत्साही सहभाग पाहायला मिळतो। पेण युवा सेना अंतर्गत नागोठणे येथे युवांनी वसुंधरा संवर्धन जनजागृती याविषयी प्रभावी पथनाट्य सादर केले, ज्यामधून त्यांनी वृक्ष संवर्धन,
प्रदूषण नियंत्रण आणि निसर्ग रक्षणाचे महत्त्व जनमानसात पोहोचवले. पायी प्रवास करत वसुंधरा संवर्धनाचा संदेश सर्वत्र देत ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे हॉटेल प्रियांका, मुक्काम पोस्ट चिकनी, तालुका रोहा या ठिकाणी. येथे पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाले. या ठिकाणी सर्व यात्रिकी व इतर भक्तगणांकरिता अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आजच्या या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत नारायण पाटील. अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. दिंडीच्या प्रत्येक टप्प्यातील नियोजन हे अत्यंत सूक्ष्म आणि बारकाईने करण्यात आलेले असते. यात्रिकींना दररोज मिळणाऱ्या महाप्रसाद आणि अल्पोपहारातील पदार्थांचे नियोजन हे काही महिन्यांपूर्वीच करून ठेवलेले असते. या सर्व व्यवस्थेच्या मागे आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्यजींचे सूक्ष्मदर्शी नियोजन आणि सर्वांप्रती असलेली प्रेमळ काळजी. मजल दरमजल करत भक्ती, श्रद्धा आणि वसुंधरा संवर्धनाचा संदेश घेऊन निघालेली ही वसुंधरा पायी दिंडी आजच्या मुक्कामाच्या स्थळी म्हणजेच जहाज जिनालय तीर्थ वाकणफाटा जैन मंदिर येथे पोहोचली आहे. या ठिकाणी दिंडीचे अतिशय उत्साहाने आणि आनंदाने स्वागत करण्यात आले.
महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. यानंतर रामानंद संप्रदायाच्या वेद संपन्न पुरोहितांद्वारे पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाले. पुष्प, धूप, दीप, नैवेद्य आणि मंत्रोच्चारांनी परिसर पवित्रतेने न्हावून निघाला. यानंतर या प्रसन्न वातावरणात सर्वांच्या उपस्थितीत सांजारती संपन्न झाली. या ठिकाणी सर्व यात्रिकी व इतर भक्तगणांकरिता सुनियोजित अशा महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत निलेश मेहर. यासोबतच महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचा देखील समावेश करण्यात आला आहे. या गोड पदार्थाचे अन्नदाते आहेत सुप्रीत किनी. अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. अशा प्रकारे आपण या वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या सत्रातील हा प्रवास पाहिला. आता या ठिकाणी शेजारती संपन्न होईल व सर्व यात्रिकी व प्रभूंच्या सिद्ध पादुका आज येथेच विश्रांती घेतील. चला तर मग आपणही आता विश्रांती घेऊया आणि उद्या पुन्हा भेटूया वसुंधरा पायी दिंडीच्या पुढील भक्तिमय प्रवासात. जय सियाराम.